हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रामसेवक भरती 2024चा मोस्ट एक्सपेक्टेड कट ऑफ। तर यामध्ये आपण पाहणार आहोत निवड होण्यासाठी तुम्हाला आखिरकार किती मार्क्स पाहिजेत, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। व तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्यायचं आहे। तर पहा मित्रांनो, आपण जे काही ग्रामसेवक भरतीचा कट ऑफ घेऊन आला आहे हे सर्व ॲनालिसिस करून तुम्हाला कट ऑफ सांगणार आहोत। यामध्ये आपण जिल्ह्यानुसार किती जागा होत्या, त्याचबरोबर कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा होत्या व तिथे कट ऑफ किती लागू शकतो, सर्व काही ॲनालिसिस करून तुम्हाला कट ऑफ सांगणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप जास्त लांब होणार नाही, सर्व ॲनालिसिस करून तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर आता मित्रांनो आपला व्हिडिओ सुरू करूयात। त्याचबरोबर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 90 मार्क्सवाल्यांना चान्स मिळेल का, खाली आहोत मित्रांनो। आता खाली आल्यानंतर आपण सर्व काही प्रेझेंटेशन तुमच्यासाठी घेऊन आलो पाहू शकता। PPT मी तयार केली आहे, सर्व व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर या ठिकाणी पाहू शकता महिलांसाठी प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला 5 ते 10 मार्क्स कमी करायचे, कारण की मित्रांनो महिलांसाठी कट ऑफ हा 5 ते 10 मार्क्स नेहमी हा कमी लागत असतो, आपण प्रत्येक भरतीमध्ये पाहिला आहे। तर खाली सर्वात 1 नंबरची कॅटेगरी कोणती त्यावर एक नजर टाकूयात। तर या ठिकाणी सर्वात 1 नंबरची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी। तर ST कॅटेगरीमध्ये कट ऑफ हा 151 ते 158 दरम्यान जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्याचबरोबर आहे SC कॅटेगरी। तर SC कॅटेगरीचा कट ऑफ हा 145 ते 148 दरम्यान राहू शकतो, आपण मागच्या भरतीमध्ये सुद्धा पाहिलं होतं। तर आता खाली आल्यानंतर पाहूयात कोणती कॅटेगरी आहे। तर यानंतर कॅटेगरी आहे SBC। तर SBCचा कट ऑफ 154 ते 164 दरम्यान राहू शकतो। त्यानंतर आहे NTBCD। तर NTBCDचा कट ऑफ हा 153 ते 163 दरम्यान राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर आहे विजय। तर पहा विजय कॅटेगरीसाठी कट ऑफ हा 152 ते 162 दरम्यान जाऊ शकतो। त्याचबरोबर खाली आल्यानंतर पाहूयात। तर आता यानंतरची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरी। तर OBC कॅटेगरीमध्ये कट ऑफ 155 ते 165 दरम्यान लागू शकतो, मागच्या भरतीमध्ये सुद्धा पाहिलं होतं ग्रामसेवक भरतीमध्ये कट ऑफ हा एवढाच राहिलेला आहे। त्यानंतर खाली अंतर पाहू शकता। तर या ठिकाणी आहे EWS। तर EWS या कॅटेगरीसाठी 158 ते 167 दरम्यान कट ऑफ जाण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। तर मित्रांनो एवढाच कट ऑफ लागू शकतो, कारण की मित्रांनो सर्व डिटेल हे आपण ॲनालिसिस करून तुम्हाला कट ऑफ सांगत आहोत। तर यामध्ये कोणती माहिती फेक नाही, सर्व माहिती आपण व्यवस्थितरित्या ॲनालिसिस करून सर्व कट ऑफ हा बनवला आहे। त्यानंतर पाहूयात, त्यानंतर सर्वात महत्त्वाचे आणि अतिशय महत्त्वपूर्ण कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी। तर पहा ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ हा 160 ते 170 दरम्यान लागू शकतो। तर मित्रांनो ओपन कॅटेगरीमध्ये कट ऑफ हा पुढं पण जाऊ शकतो, परंतु मित्रांनो 160 ते 170 तुम्ही धरून चालायचं। मित्रांनो यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये 5 ते 10 मार्क्स कुठं जातात ते कोणालाही कळत नाही, कारण की मित्रांनो ओपन कॅटेगरी आहे। तर ओपन कॅटेगरीवाल्या विद्यार्थ्यांसाठी 1 लाख तर बनलाच पाहिजे। तर मित्रांनो यामध्ये आता कोणती कॅटेगरी आहे त्यावर एक नजर टाकूयात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पोर्ट एक्स सर्व्हिसमॅन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तसाठी कट ऑफ हा पाहू शकता 130 ते 140 दरम्यान राहू शकतो। मागच्या वर्षीप्रमाणे सुद्धा यावर्षी 130 ते 140 हा कट ऑफ लागू शकतो। तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ, आणि तुम्हाला तर यामध्ये जर काही समस्या असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।